नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील अगदी छान दाखवलाय. नाही, आता राकेश देखील नागराजप्रमाणेच सायली आणि अर्जुनला त्या अपघातामध्ये मारण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे सचिन मात्र खोटं काहीतरी सांगून आता अस्मिताला लागलेला जॉबही त्याने घालवलाय. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीलाच दाखवलंय की सायली आता रविराजला विचारते, "रविराज काका, मी काही मागितलं तर तुम्ही द्याल का?" त्यावर रविराज बोलतो की तू आजपर्यंत काही मागितलंय आणि मी नाही म्हणालोय, असं कधी झालंय का बरं? अगं तू मागितलं म्हणजे ती गोष्ट तुला मिळालीच की. त्यावर आता सायली बोलते की हो, मला ना तुमच्यासोबत आणि प्रतिमा आत्यांसोबत कुठेतरी बाहेर जायचंय. हो, पण कुठे जायचंय ते मात्र विचारू नका हं. त्यावर आता प्रतिमा विचारते, अगं पण कुठे जायचंय नक्की आपल्याला ते तरी सांग. त्यावर आता सायली बोलते की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावर आता रविराज बोलतो, अगं हो, आमचा तर तुझ्यावर 100% विश्वास आहे. ठीक आहे, जाऊयात आपण. त्यावर प्रतिमा देखील बोलते की ठीक आहे, नको सांगूस, जाऊयात आपण, चालेल की. त्यावर आता सायली पुढे बोलते की हो, पण आपल्याला ना आजच जायचंय. फार वेळ नाही लागणार, 1-2 तासामध्ये आपण परत देखील येऊ. आपण आजच जाऊयात तिकडे आणि जाताना मी रस्ता सांगेलच की. त्यावर आता रविराज आणि प्रतिमा दोघीही सायली बरोबर जाण्यासाठी तयार झालेले असतात. तर अर्जुन मात्र विचार करत असतो की मला तर वाटलं होतं की सिनियर खूप प्रश्न विचारेल आता सायलीला की कुठे जायचंय, का जायचंय, काय काम आहे वगैरे, पण असं काहीच झालं नाहीये. आता ते सायली सोबत जायला तयार झालेत. आता मी ह्यांना कसं थांबवू बरं? तेवढ्यातच आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य खरं तर अर्जुनला कुठल्याशा मीटिंगची आठवण करून देत असतो. त्यावर अर्जुन देखील सांगतो की हो, मी देखील वेळेवर ती मीटिंग जॉईन करेल वगैरे आणि फोन ठेवून देतो. त्यावर आता सायली अगदी काळजीनेच त्याला विचारते, काय हो, काय झालं? खूप महत्वाची मीटिंग आहे का? तुम्हाला गेलंच पाहिजे का? त्यावर अर्जुन सांगतो की हो, खूप महत्वाची मीटिंग आहे माझी. मी ती मीटिंग संपवून लवकरात लवकर इथे येण्याचा प्रयत्न करतो. आणि असं बोलून अर्जुन तिथून निघून जातो. तर इकडे राकेशने जेलमध्ये आता नागराजला फोन केलेला असतो. खरं तर सचिन आता नागराजला जेलमध्ये भेटायला गेलेला असतो आणि तो आता राकेश आणि नागराजचं बोलणं फोनवर करवून देत असतो. तर राकेश आता नागराजला सांगतो की सायली आणि अर्जुन तो 25 वर्षांपूर्वीचा अपघात आता रिक्रिएट करणार आहेत. त्यावर आता नागराज थोडासा आश्चर्यानेच विचारतो, का रिक्रिएट का करतायत तो अपघात? त्यावर राकेश सांगतो की अर्जुन आणि सायली दोघांनाही असा डाऊट आहे की आता सायलीच खरी तन्वी आहे म्हणून, आणि त्यासाठीच तिची मेमरी परत यावी म्हणून आता ते तो अपघात रिक्रिएट करून पाहणार आहेत. त्यावर आता नागराज त्याला बोलतो की नाही नाही, काहीही झालं तरी त्या सायलीची मेमरी मात्र परत येता कामा नये आणि तीच खरी तन्वी आहे हे मात्र कोणालाही कळता कामा नये. नाही, असं जर झालं ना तर दादा मात्र कुठलाही विचार न करता त्याची सगळी काही प्रॉपर्टी त्या सायलीच्या नावावर करून देईल आणि मग आपल्या हातामध्ये काय येणार आहे? चिंचोक आहे. त्यावर आता राकेश बोलतो की पप्पा, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमची एवढी 25 वर्षांपूर्वीची जी मेहनत आहे ना, ती मी अजिबातही वाया जाऊ देणार नाहीये. नाही, आज मात्र ते किल्लेदार परत येणारच नाही. त्यावर आता सचिन विचारतो की राकेश, तू नक्की काय करणार आहेस? त्यावर राकेश सांगतो की ते दोघे निघालेत इतिहास घडवायला, पण आज इतिहास घडणार नाहीये, इतिहास बदलणार आहे. आता त्याच्या या कोड्यामध्ये बोलण्याचं काही उत्तर कळे ना कोणाला. त्यावर आता सचिन त्याला परत एकदा विचारतो, तुझ्या डोक्यामध्ये नक्की चाललंय तरी काय? त्यावर राकेश सांगतो की आज मात्र हे किल्लेदार परत घरी येणार नाही, याची मी व्यवस्था करणार आहे. तर आता हा राकेश मात्र नागराजने ज्याप्रमाणे तो अपघात घडवून प्रतिमा, रविराज आणि तन्वीला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याचप्रमाणे तो देखील आता सायली आणि किल्लेदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणार आहे, हे मात्र आता त्याच्या बोलण्यावरून इथे नक्की झालंय. तर इकडे सायली आणि अर्जुन दोघांचंही आता त्या अपघाताबद्दल बोलणं सुरू असतं. तर सायली बोलते, आता फक्त काही वेळानंतर आपण तो अपघात परत घडवून आणणार आहोत. त्यावर अर्जुन बोलतो की मला तर खूप टेन्शन आलं होतं की सिनियर तुझ्यासोबत यायला तयार होतो की नाही, पण सिनियर देखील अगदी
तो सहजासहजी तुझ्यासोबत यायला तयार झालेत. आणि खरं तर सायली आणि अर्जुन दोघीही आता खूप जास्त घाबरलेले असतात. कारण जरी त्यांना तो अपघात रिक्रिएट करायचा असला तरी देखील यामध्ये जीवाची रिस्क तर असतेच. त्यामुळे आता सायली देखील खूप घाबरलेली असते आणि सायली बोलते की आपल्या न जन्मलेल्या बाळाची काळजी करणं काय असतं ना, ते मला आत्ता समजतंय. त्यावर अर्जुन देखील सांगतो की मी देखील तुमच्यासोबत असणार आहे. आणि हे बघ, सिनियरला सांग की गाडी जास्त फास्ट चालवू नकोस म्हणून. मी घरी जातो आणि लवकरात लवकर मीटिंग संपवून इथे येतो आणि त्यानंतर मग आपण निघूयात. फार तर फार 1-1.5 तासामध्ये आपण परत येऊ. आणि अर्जुन बोलतो की एक लक्षात ठेव, हा अपघात आपण फक्त रिक्रिएट करतोय, हा काही खरोखरचा अपघात नाहीच आहे. तर इकडे आता सायली, प्रतिमा आणि सुमन सोबत बोलत असते. तर प्रतिमा सुमनला सांगत असते की सुमन, अगं मी, सायली आणि रविराज थोडेसे बाहेर जातोय, 1-1.5 तासामध्ये आम्ही येऊ परत. हो ना ग सायली? त्यावर सायली ही बोलते की हो, 1-1.5 तासामध्ये आपण परत येऊन जाऊयात. त्यावर आता सुमन विचारते की पण नक्की कुठे चाललायत तुम्ही? त्यावर आता प्रतिमा बोलते की अगं, आता ते काही सायलीने आम्हाला सांगितलं नाहीये. त्यावर सायली बोलते की सुमन काकू, अहो आम्ही बाहेर चाललोय आणि कुठे चाललोय ना ते अगदी विचारू नका. नाही, ते म्हणतात ना की होणारं काम जर आधीच सांगितलं तर ते होत नाही म्हणून. मग तसंच काहीसं समजा. आणि त्यांचं हे सगळं बोलणं राकेश आता तिथनं जिन्यावरनं ऐकत असतो. आणि राकेश स्वतःशीच मनातल्या मनात पुटपुटत असतो की तुमची इच्छा पूर्ण होईल की नाही माहीत नाही, पण आज मात्र माझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे म्हणून. तर इकडे कल्पना मात्र जाम चिडलेली असते. तिच्या हातामध्ये अस्मिताचं ऑफर लेटर असतं आणि अस्मिता आता जॉब करणार हे तिला समजलेलं असतं. तर अस्मिता तिथे येताच कल्पना आता चिडूनच बोलते, हे काय आहे अस्मिता, तू आता जॉब करणार आहेस? तुझं ऑफर लेटर आहे हे. आता खरं तर तिच्या तोंडून हे ऐकल्यानंतर अस्मिताही थोडीशी घाबरूनच जाते आणि ते ऑफर लेटर हातात घेते, बोलते की मम्मा, खरं तर ना मी तुला हे सगळं काही सांगणारच होते, पण तू कसं रिॲक्ट करशील ना तेच कळत नव्हतं मला. मला जॉब मिळालाय. त्यावर आता अश्विन बोलतो की अगं, जॉब मिळालाय म्हणजे असा कसा जॉब मिळालाय तुला? त्यासाठी तू इंटरव्ह्यूही दिली असशील ना? खूप दिवसांपासून ही प्रोसेस सुरू असेल ना? त्यावर आता अस्मिता सांगते की हो, मी स्मितला घेऊन जेव्हा बाहेर जायचे ना, तेव्हा मी बाहेर फिरण्यासाठी नाही तर इंटरव्ह्यू देण्यासाठी जायचे. खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला एक जॉब मिळालाय. एका ठिकाणी माझं सिलेक्शनही झालंय आणि आता सोमवारपासून मला तिथे जॉईन देखील करायचंय. पण खरं तर कल्पना खूप चिडलेली असते अस्मितावर आणि ती चिडूनच अस्मिताला विचारते की अगं, पण तुला जॉब करायची गरजच काय पडली? आम्ही आहोत ना इथे तुझ्यासाठी आणि स्मिथसाठी. त्यावर अस्मिता थोडं चिडूनच बोलते का किती दिवस मी तुमच्या पैशांवर असं जगणार आहे? अगं, मला स्मिथला माझ्या पैशांनी मोठं करायचंय, माझ्या पैशांनी वाढवायचंय. स्मिथची जबाबदारी आहे ना माझ्यावर. खरं तर कल्पनाला हे सगळं काही पटत असतं, पण तिचं म्हणणं असतं की अजून स्मिथ लहान आहे आणि त्याला अस्मिताची गरज आहे. त्यामुळे एवढ्यात मात्र अस्मिताने जॉबसाठी बाहेर पडू नये. तर अस्मिताचं म्हणणं असतं की अजून किती दिवस मी आता तुमच्यावर डिपेंड राहणार आहे बरं? मला देखील स्वतःचे पैसे कमावून इंडिपेंडंट बनून माझ्या स्मिथला मोठं करायचं आहे. आणि खरं तर या विषयावरनं आता या दोघींचं इथे थोडंसं भांडणच होतं. आणि तेवढ्यातच आता दरवाजात पूर्णाई आवाज देतात. त्यावर आता अश्विन दोघींनाही बोलतो की हे पहा, तुमच्या दोघींचेही आवाज वाढतायत. आता पूर्णा आजी समोर हा विषय नको, हा विषय इथेच थांबवा तुम्ही. आता पूर्णा आजी किचनच्या दिशेने येतात आणि सायलीला आवाज देऊन कॉफी आणायला सांगतात. त्यावर आता कल्पना पूर्णाईला आठवण करून देते की पूर्णाई, अहो सायली कुठे इथे? ती तर प्रतिमाकडे गेली आहे ना माहेरपणासाठी. त्यावर आता क पूर्णाई बोलतात, अगं हो, सायली घरात नाही आहे तर मला करमतच नाही आहे बघ. त्यावर कल्पना बोलते, हो पण अहो जास्त दिवस कुठे झालेत तिला, आणि तसंही ती मध्ये येऊन गेलीच की. पण खरं तर पूर्णाजीला आता सायली नाही तर घरामध्ये करमतही नसतं. त्यावर आता अस्मिता पूर्णाजीला बोलते की पूर्णाजी, एक काम करूयात ना, आपण दोघी जाऊयात का सायलीला भेटायला प्रतिमा आत्याकडे? आणि कल्पनाकडे पाहत आता अस्मिता बोलते, तेवढंच जरा माझा मूड तरी ठीक होईल तिच्याशी बोलल्यानंतर.
त्यावर पूर्णाई बोलते, हे अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ तू. आजच जाऊयात आपण संध्याकाळी तिला भेटायला. आणि तेवढ्यातच आता अर्जुन येतो आणि कल्पनाला सांगतो की मम्मा, माझी ना एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी वर आहे माझ्या खोलीमध्ये, कॉफी पाठवतेस का? त्यावर कल्पना बोलते की हो हो चालेल. त्यावर आता अर्जुन बोलतो की आणि मला माझी मीटिंग संपवून ना सिनियरकडे एक काम आहे माझं, मला सिनियरला भेटायला जायचं. त्यावर आता कल्पना लगेच बोलते की अरे सरळ सांग ना की तुझी बायको तिकडे आहे, तुला बायकोला भेटायला जायचं आहे म्हणून. नाही, तसंही या घरामध्ये आता काही सांगून जायची पद्धत राहिलीच नाही आहे. आता ती मुद्दाम तिरसटपणे अस्मिताकडे पाहत तिला टोमणे देत असं बोलते. आता अस्मिता देखील असं तिचे टोमणे ऐकल्यानंतर चिडूनच जाते. त्यावर अर्जुन बोलतो की हो हो ठीक आहे, मला बायकोला भेटण्यासाठी सिनियरकडे जायचं आहे, ठीक आहे जाऊ मी आता, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, असं बोलून अर्जुन तिथून जाणारच असतो. तेवढ्यातच आता पूर्णा आजी त्याला बोलते की एक काम कर, तू सायलीला भेटायला जाणार आहेस ना, मग मला आणि अस्मिताला पण येऊ दे तुझ्यासोबत. त्यावर आता अर्जुन विचारतो की का, असे अचानक का बरं? त्यावर पूर्णा आजी बोलते की आम्हाला सायलीला भेटायचं आहे, त्यामुळे तुझी मीटिंग झाल्यानंतर तू जेव्हा तिकडे जाशील ना, तेव्हा आम्हाला दोघींनाही तुझ्या सोबत घेऊन जा. आता तो तिथनं गेल्यानंतर पूर्णा आजी मात्र विमलला बोलते की विमल, ती कॉफी वगैरे राहू दे, चल मला माझ्या खोलीमध्ये सोड. तर आता अस्मिता लगेच बोलते की पूर्णाजी चल, मी सोडते तुला तुझ्या खोलीपर्यंत. आणि ती पूर्णाजीला घेऊन तिच्या खोलीकडे निघून जाते. तर इथे मात्र कल्पना खूप चिडून जाते आणि बोलते की अश्विन, पाहिलंस का, हे बघ, हे असा विषय टाळायचा होता ना, म्हणून ती मुद्दाम पूर्णाईंना त्यांच्या खोलीपर्यंत सोडवायला गेली आहे. तर अश्विनही कल्पनाला बोलतो की मम्मा अगं सोड न. तर इकडे अस्मिता आता पूर्णा आजीच्या कपाटातनं साडी काढत असते आणि तिला बोलते की पूर्णा आजी, आज जाताना ना तू हीच साडी घाल, फ्रेश साडी काढते मी तुझ्यासाठी. तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर बॉसचा फोन येतो आणि ती विचार करते की बॉसने आता नक्कीच अपॉइंटमेंट लेटर मिळालं की नाही हे कन्फर्म करायला कॉल केला असेल. ती आनंदाने फोन उचलून बोलते की हां बॉस, मला अपॉइंटमेंट लेटर आजच मिळालं आणि मी सोमवारपासून जॉईन करते. त्यावर आता तिकडनं तिचा बॉस बोलतो की नाही, आम्ही तुम्हाला हे सांगायला फोन केला आहे की आम्ही दुसरा कॅन्डिडेट सिलेक्ट केला आहे तुमच्या जागेवर, आम्ही तुमचं जॉईनिंग करून घेत नाही आहोत. त्यावर आता अस्मिता थोडंसं शॉकनेच विचारते पण का? त्यावर आता तिचा बॉस सांगतो की आम्हाला तुमच्याबद्दल जे काही कळालं आहे ना, त्यावरून आम्ही तुम्हाला जॉईन करून नाही घेऊ शकत. आता अस्मिताला बोलल्यानंतर समजतं की सचिननेही तिच्या बॉसला तिच्या विरुद्धामध्ये भडकवलेलं असतं आणि त्यामुळे आता तिचा जॉब गेलेलाच असतो. तर इकडे हॉलमध्ये कल्पना खूप चिडचिड करत असते आणि अश्विनला बोलत असते की जॉब करायला मी तिला केव्हा नाही म्हटलं, पण आता नाही, तिने 5 वर्षांनंतर जॉब करावा, आता स्मिथला तिची गरज आहे. आणि तेवढ्यातच प्रतापही तिथे येतो आणि बोलतो की काय, अस्मिता जॉब करणार आहे? त्यावर कल्पना सांगते की हो, अस्मिता जॉब करणार आहे. आणि तेवढ्यातच अस्मिता ही अगदी चिडचिड करतच तिथे येते आणि बोलते की मम्मा, झालं तुझ्या मनासारखं, झालीस तू खुश, माझा जॉब गेलाय, आता काही मी जॉब वगैरे वगैरे जाणार नाही आहे. नाही, माझ्या इच्छेपुढे ना तुझी इच्छाशक्तीच मोठी ठरली आहे. आता खरं तर तिच्या तोंडून असं ऐकल्यानंतर कल्पनाही सगळी शॉक होते आणि खरं तर बाकीचेही शॉक झालेले असतात. त्यावर अस्मिता सांगत असते की खूप मेहनतीने मी हा जॉब मिळवला होता, किती ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले होते मी या जॉबसाठी, पण नाही, माझं नशीबच खराब आहे. त्यावर आता अश्विन तिला विचारतो, अगं पण काय झालं, आत्ताच तर तुला ऑफर लेटर आलं होतं ना, आणि असा कसा जॉब गेला बरं तुझा? त्यावर आता अस्मिता सांगते की सचिन दीक्षित, त्यानेच माझ्या मॅनेजरला फोन करून सांगितलं की मी लूज कॅरेक्टरची आहे म्हणून, मी अगदी पैशासाठी हपापलेली आहे आणि मी जर ही कंपनी जॉईन केली ना, तर त्यांच्या कंपनीची बदनामी होईल. आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र प्रताप देखील खूप शॉक होतो आणि बोलतो की काय, सचिन हे असं काही करू शकतो? त्यावर आता अस्मिता देखील खरं तर खूप जास्त चिडलेली असते आणि चिडचिड करतच ती तिच्या खोलीमध्ये निघून जाते. कल्पना तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ती मात्र कोणाचं काही ऐकत नाही. आता ती निघून गेल्यानंतर कल्पना अगदी रडवेली झालेली असते आणि बोलते की मी तर फक्त स्मितच्या काळजीने असं बोलत होते, पण शेवटी मीच वाईट ठरले. तर प्रताप आता अश्विनला सांगतो की तू तू तुझ्या आईशी बोल, मी बोलतो अस्मितासोबत. आणि प्रताप आता अस्मिताशी बोलायला तिच्या खोलीमध्ये येतो.
आणि अस्मिताला बोलतो की अस्मिता, अगं मला खरंच माहीत नव्हतं की तू जॉब शोधत होतीस म्हणून. त्यावर अस्मिता बोलते की खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यानंतर खूप मेहनत करून मला हा एक जॉब मिळाला होता आणि त्या सचिनमुळे माझा हा जॉब देखील गेला. यात आमचा डायव्होर्स झाला आहे ना आता, मग याची काय दुश्मनी आहे बरं माझ्यासोबत? हा का मला नीट सुखाने जगू देत नाही आहे अजून देखील? आता खरं तर ती खूप खचून गेलेली असते. त्यावर आता प्रताप तिला समजावतो की अगं असा 1-2 जॉब गेले म्हणून काय झालं बरं? एवढं खचून जायचं नसतं. त्यावर आता ही अस्मिता बोलते की नाहीतरी तसंही मम्माला मी जॉब केलेलं आवडत नव्हतंच आणि आता तर माझा जॉबही गेला आहे. त्यावर प्रताप देखील बोलतो, खरं सांगू का? अगं मला देखील नाही आवडणार तू जॉब केलेलं. अ, त्यावर अस्मिता सांगते की डॅड, असं मी किती दिवस तुमच्यावर डिपेंड राहू? माझ्यावर देखील स्मिथची जबाबदारी आहे. मी कसं वाढवणार आहे बरं त्याला? तर प्रताप मात्र इथे अस्मिताला धीर देत असतो आणि तिला सांगत असतो की असं एखादा जॉब हातातनं गेला म्हणून एवढं खचून जायचं नसतं वगैरे. तो आता तिला थोडंसं मोटिवेशनल बोलून थोडंसं मोटिवेट करायचा प्रयत्न करत असतो आणि अस्मिताला देखील आता त्याचं बोलणं पटतं. तर इकडे सायली आता प्रतिमा आणि सुमनला पेपर वाचून दाखवत असते आणि बोलते की बापरे, हे काय किती भयानक अपघात घडलाय हा. नाही, या अपघातामध्ये नवरा बायको आणि त्यांचा एक छोटा मुलगा तिघही मरण पावलेत. आणि हे काय दुसरा एक अपघात झालाय त्यामध्ये देखील एक माणूस मरण पावलाय. आता हे ऐकल्यानंतर मात्र सुमन आणि प्रतिमा दोघेही आता हळहळ व्यक्त करतात आणि प्रतिमा बोलते की आजकाल ना हे अपघातांचं प्रमाण खूप वाढलंय. त्यावर आता सायली बोलते की हो ना. त्यावर प्रतिमा तिला विचारते की आज काय फक्त वर्तमानपत्रामध्ये काय फक्त अपघाताच्याच बातम्या आल्या आहेत का? त्यावर सायली बोलते की नाही हो प्रतिमा आत्या, अहो तुम्हीच अपघाताचा विषय काढलात ना तेव्हा. आ- आणि तसंही आजकाल खूप अपघातांचं प्रमाण वाढलंय ना, पण हे सगळे अपघात होत असतील की घडवून आणले जात असतील तेच कळत नाहीये मला. त्यावर आता प्रतिमाला मात्र तिचा अपघाताचं सगळं दृश्य तिच्या डोळ्यांसमोर दिसायला लागतं आणि ती बोलते की या सगळ्या अपघातांचं मला माहीत नाही, पण आमचा अपघात मात्र घडवून आणलेलाच होता. आणि तिला आता ते अपघाताचे सगळे प्रसंग आठवत असतात. तर सुमन लगेच बोलते, हो वहिनी, आणि तो अपघात मात्र यांनी घडवून आणलेला होता. त्यावर सायली आता प्रतिमाला विचारते की तुम्हाला आधी त्या अपघाताचं काहीच आठवत नव्हतं ना प्रतिमा आत्या? त्यावर प्रतिमा सांगते की हो, पण मला मात्र आता त्या अपघाताचं सगळं काही आठवतंय. आणि सायली आता प्रतिमाला बोलते की तुम्हाला काय झालं होतं त्या रात्री नक्की? तुम्ही मला सांगू शकाल का त्या अपघाताच्या रात्री काय झालं होतं म्हणून? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अस्मिता आता सायलीला फोन करून सांगते की मी आणि पूर्णा आजी तिकडे येतोय तुला भेटायला म्हणून. आता सायली मात्र थोडीशी घाबरूनच जाते आणि ती लगेच अर्जुनला फोन करून सांगते की अस्मिता आणि पूर्णा आजी इथे मला भेटायला येतात. तुम्ही काहीतरी कारण काढून त्यांना तिकडेच थांबवा, इकडे येऊन देऊ नका म्हणून. तर अर्जुन देखील आता सायलीला सांगतो की ठीक आहे, काही होतंय का पाहतो. तर हा सायली अर्जुनचा अपघात रिक्रिएशनचा प्लॅन आता वर्क करेल की नाही हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.